कार्यक्रम कणाड इथे आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। तर या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे रचयिता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आपले मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपल्या बाबाला साथ देणाऱ्या आपल्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। तसेच चर्चा बैठकीचे अध्यक्ष आमच्या मांडकर काकू यांना माझा नमस्कार। तसेच चर्चा बैठकीला बाहेरून आलेले सगळे मार्गदर्शक मंडळी आणि मार्गदर्शिका ताई आणि माझ्या समोरील बसलेली सगळे सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा एकसाथ नमस्कार। आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली तर मी धन्यवाद करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे। तर पहिल्यांदा मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी शांत बसावे, कारण आवाज खूप तुमचा येत आहे। बोलणेवाल्यांकडे जे आपल्याला जे अनुभव सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐका, कारण हा हळदी कुंकापेक्षा हे अनुभव जास्त महत्त्वाचा आहे। कारण आपण जो हळदी कुंकू कार्यक्रम नुसतं वाण घेणार नाही तर एकमेकीचा आपण सन्मान करत असतो। आपण एकमेकीला हळदी कुंकू लावून एकमेकीचा सन्मान करतो आणि हा आपला चर्चा बैठकीला खूप महत्त्व आहे। म्हणून सगळ्यांनी सायलेंट बसावे। कृपया विनंती आहे की सगळ्यांनी शांत बसा। महान त्यागी बाबा जुंदेवजींनी मानव धर्म स्थापन केला। कशासाठी केला? मानवाने मानवासारखे वागणे हाच एक मानव धर्माचा खरा उद्देश आहे। मातोश्री वाराणसी यांनी बाबांना साथ दिली आणि आपले आयुष्य बाबांना दिले। कशासाठी दिले? तुम्ही आम्ही सुखी राहावं म्हणून आईने आपले आयुष्य बाबांना दिले। कारण आपण सुखी आई विचारत होता आणि बाबांना जेव्हा ही विधी सापडली, एका संन्यासाद्वारे जेव्हा हा मंत्र मिळाला तर बाबांनी आपल्या स्वतःपुरता न ठेवता आपल्या चारही भावांना बोलावून त्या विधीची माहिती दिली। पण या विधीमध्ये जर विधी करायला बसलो तर कोणी आंधळाही होऊ शकतो, लंगडाही होऊ शकतो किंवा मरणही पाहू शकतो। म्हणून बाबांचे भाऊ घाबरले आणि सगळ्यांनी माघार घेतलं। पण बाबांनी मात्र होकार केला आणि बाबांनी या विधीला सुरुवात केली। पण तेव्हा आई म्हणू शकत होत्या बाबांना, का हो आपला सरपंच नाही का, आपला मुलगा नाही का, आपण जर तुम्ही हा विधी केला, जर काही कमी जास्त झालं तर माझं काय? पण आईने असं काही म्हटलं नाही आणि बाबांना साथ दिली। आपण आई पहाडासारख्या बाबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या। हिम शिखरास खंबीर तुग बाबा जुम्मनाची छाया। हिम शिखरास खंबीर तुग बाबा जुम्मनाची छाया। कार्य केले सबाबाचे चंद्रा सहज जवनी काया। तुझ्या उपकाराची गाथा कशी सांगू कळत नाही। तुझ्या उपकाराची गाथा कशी सांगू कळत नाही। तुझी लेखा वाट पायी कधी येशील ग आई, कधी येशील ग आई। पहा, ज्यांना कुणाला आई नसते किंवा लहानपणी त्यांची आई गेलेली असते तर त्यांना आईचं महत्त्व कळते। आणि आपल्या आई वडील जर असले जिवंत म्हणतील तर आपण त्यांची सेवा करायला पाहिजे आणि त्यांना जर आपण
जिवंतपणे त्यांची सेवा करू शकत नाही तर मेल्यानंतर तिसरा दिवस करण्यात काहीही अर्थ नाही. आईने बाबांना कसे आयुष्य दिले मी ते सांगत आहे. बाबांना आपल्या मृत्यूची चाहूल झालेली होती. बाबा एक भगवंत रूपी मानव होते आणि जे भगवंत रूपी मानव राहते तर त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागलेली असते. बाबांना असंच वाटत होतं की माझे फार दिवस राहिलेले नाही आणि बाबांकडे दोन सेवक आले. एक म्हणजे मेघराजजी गोवाड आणि रमेशजी ठुमरीकर. आणि बाबांना बोलता बोलता बाबा खूप रडायला बसले. बाबांना रडताना पाहून तेही सेवक आश्चर्यचकित झाले की बाबा तुम्ही का बरं रडता. तर बाबांनी सांगितलं की माझे फार दिवस राहिलेले नाहीये, मला हे जग सोडून जावं लागेल. तेव्हा त्यांनाही वाईट वाटलं की आपले सद्गुरू महातेजी बाबा जुमलेजी आपल्याला सोडून जाणार तर आपल्याला हा मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा होईल. आणि या दुःखी कष्टी गोरगरीब सेवकांना या मानव धर्माची प्रचार कोण करेल. आणि पहा मेघराजजी गोवाड यांनी बाबांना विनंती केली की आपण एक चर्चा बैठक घेऊ आणि चर्चा बैठकीमध्ये आपण भगवंताला योग मागू. आणि बाबांना त्यांच्या विनंतीस मान देऊन दुसऱ्या दिवशी आणि तो महिना म्हणजे जानेवारीचाच होता. आणि पहा भवनामध्ये चर्चा बैठक घेण्यात आली. चर्चा बैठक घेण्यात आली आणि मेघराजजी गोवाड उभे झाले. बाबा देवबाण विसरले असते आणि बाबांनी सेवकांना विचारलं की कैसे बुलाया किया. तेव्हा मेघराजजी गोवाड उभे झाले आणि चर्चा बैठकीमध्ये बाबांच्या आयुष्यासाठी योग मागितला. बाबांनी म्हटलं की आपको पुढील मार्गदर्शन के लिए आपको बाबा के आयुष्य मिल जाएंगे. आणि इतकं बोलून चर्चा बैठक संपली. विधी लिखाण जे असतं ते कळत नाही कारण मृत्यू हे अटळ आहे आणि सगळ्यांना एक दिवस हे जग सोडून जावं लागते. तुम्ही किती काही सुंदर असा किंवा 5 फूट 6 इंच असा किंवा 6 फूट असा तरी आपल्याला आणि किती काही गोरपान राहून आपल्याला हे जग सोडून जावं लागते. राहते तर काय आपली कीर्ती राहते. म्हणून चांगले कर्म करा, फळाची आशा करू नये. फळ देणारा हा भगवानच आहे. म्हणून आपण चांगले कर्म केले तर आपल्याला फळ आपोआप मिळते, मागण्याची गरज पडत नाही. म्हणून आईना बाबांची तब्येत खराब झाली आणि बाबांची छाती दुखायला लागलं. आणि आईला म्हटलं की तू रिक्षा बोलव, आपण डॉक्टरकडे जाऊ. आणि मी रिक्षा बोलवून घेतलं आणि बाबांना डॉक्टरकडे नेलं. तेव्हा डॉक्टर तोलानीकडे बाबा गेले आणि बाबा म्हणाले डॉक्टरला की मला औषध उपचार करा आणि घरी जाऊ द्या. त्या डॉक्टरांनी म्हटलं की तुम्ही जिवंत कसे आहात, या पॉइंटवर कोणीही जिवंत राहू शकत नाही आणि तुम्ही जिवंत आहात. मी तुम्हाला ऍडमिट करून देते. आणि बाबांना त्या डॉक्टरांनी ऍडमिट केलं आणि 2-3 दिवसानंतर सुट्टी दिली. बाबा तुम ऐसी कृपा मुझे दो कि इस पॉइंट पे कोई जीवित नहीं रहता. बोले कि आप कृपा ऐसी दो कि इस पॉइंट पे कोई जीवित नहीं रहता, आप कैसे जीवित हो. बाबा हसले आणि बाबा निघून गेले. तेव्हापासून ते डॉक्टर बाबांना एक भगवंत रूपी मानव मानत होते. आणि बाबांच्या मुलांना माहित झालं की बाबांची तब्येत कशी बिघडली तर बाबांचा मुलगा बाबाला भेटायला आला आणि बाबांवर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. काही शस्त्रक्रिया करण्यात येत आणि मशीन बंद पडतात. काही ना काही कारण बाबांच्या याच्यामध्ये घडत असतं. आणि बाबांचा मुलगा बाबांना अमेरिकेला घेऊन जातो. की बाबांचा परिवार अमेरिकेला राहत होता, त्यांचे नातवंड सून वगैरे अमेरिकेला राहत होते. तर बाबांची काहीतरी सेवा घडावी म्हणून भगवंताचा योग आणि बाबांना अमेरिकेला घेऊन गेले बाबांचा मुलगा. आणि बाबांवर एलईडी करण्यात आली, म्हणजे बायपास सर्जरी म्हणतात ते करण्यात आली. आणि तेव्हा आई चांगल्या ठणठणीत होत्या पण बाबांच्या प्रकृतीविषयी त्यांना चिंता वाटत होती. आणि पहा आई बघायला गेल्या आणि बाबा तेव्हा शुद्ध अवस्थेत होते.
तर बाबा सुद्धा बेशुद्ध अवस्थेत होते, तर आईने आपले शुद्ध हरवून बसते. बाबांना जेव्हा दवाखान्यात बघायला गेली तर आई सुद्धा आपला शुद्ध हरवून बसल्या. बाबांची तू आदिशक्ती, बाबांची तू आदिशक्ती, पाहुन दुःखी पतिदेवाला, पाहुन दुःखी पतिदेवाला बसली शुद्ध हरुणी. स्वतःच जीवन दिले आयुष्यदान आई, आई वाराणसी आई. अशा प्रकारे आईने बाबांना आपले आयुष्य दिले. पहा, आपणही आपल्या पती परमेश्वराची साथ द्या, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे एका स्त्रीचा हात असतो. शिवाजीला घडवण्यामागे त्यांच्या आईचा हात आहे. तर त्याच प्रकारे आपल्या महात्यागी बाबा झोंडोजीला मनोहर डोंगरीकर घडवण्यामागे आपल्या वाराणसीचा हात आहे. प्रत्येक घरामध्ये मनोहर डोंगरीकर सारखा मुलगा तयार व्हायला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये वाराणसी आईचं रूप तयार व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक घरामध्ये आपल्या सेवकामध्ये आपल्या महात्यागी बाबा झोंडोजी सारखे त्यांचे वागणं कसं असायला पाहिजे. सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जर आपण आपल्या परिवारामध्ये वागू तर आपला परिवार नक्कीच घडेल. आणि अनेक वेळा तुमच्या परिवाराकडे पाहिजे राहील की नाही, या मार्गातला प्रत्येक कुटुंब कसं आहे, त्यांच्या मुलाचं वागणं कसं आहे, त्यांच्या मुलीचं वागणं कसं आहे, तेव्हाच ते अनेक वेळा सुद्धा आपल्याकडे नाव बोट ठेवणार नाही. आपण जर आपल्या पतिदेवाचं नाही ऐकलं तर काय होते. एक अनुभव आहे छोटासा. एक मौद्याजवळ टेली मांगली एक गाव आहे आणि मौद्यामध्ये त्यांची बहीण राहते. तर त्या दोघी बहिणी आहेत आणि त्यांना भाऊ नाही आहे. त्या दोघी बहिणी उन्हाळ्यामध्ये एकमेकांच्या घरी जायच्या. उन्हाळ्याचा सीझन आला आणि आंबे खाण्याची वेळ आली. जेव्हा आंबे खाण्याची वेळ आली, तिच्याकडे पाहुणे आले तिच्या बहिणीकडे. तर ती आपल्या बहिणीला फोन करते की आज पाहुणे आले, तू पण ये, तुझं पण आंबे खाणी होऊन जाईल. आणि तिच्या पतिदेवाला काहीतरी काम झालं. तिच्या पतिदेवाला काम झालं. तिच्या पतिदेव काय म्हणते की तू आज जाऊ नको, उद्या जाशील. आज जाऊ नको, तू उद्या जाशील. ती म्हणते की तुम्ही उद्या या, मी आज जाते आणि मला गाडी चालवता येते, मी आपल्या गाडीने चालली जाईल. आणि ती आपल्या मुलाला घेऊन गाडीने निघाली तर मधात काहीचा अपघात होतो आणि ती जागीच मरण पावते. तिच्या मुलाला काहीही लागत नाही आणि ती जागीच मरण पावते. म्हणून आपल्या पती परमेश्वराचा एकच चला. गरीबदासीचं भजन आहे, देवळात जाऊ नको, बेल फुलं वाहू नको, बाई तुझा पती परमेश्वर आहे, बाई तुझा पती परमेश्वर आहे. म्हणून आपल्या पती परमेश्वराचं ऐकत जा. आता मी पती परमेश्वराचं म्हटलं आणि मग पती परमेश्वराने काय आपलं ऐकायचं नाही का? नाही. पती परमेश्वराने आपल्या पत्नीचं पण ऐकत जा. कारण पती आणि पत्नी रथाची 2 चाके आहेत. एक कोलमडला तर पत्नी काही चालणार नाही. म्हणून पती आणि पत्नी ही रथाची 2 चाके आहे, संसाराचा गाडा आहे. ज्यांचे पतिदेव व्यसनी असतील त्यांना विचारा आणि त्या व्यसनासाठी मार्गात आले त्यांचा अनुभव ऐकून आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते. येते की नाही? येते ना? आणि त्यांचे पती निर्व्यसनी आहेत, ते या मार्गात आले, त्यांचा संसारात फुललेला असेल. कारण त्यांच्या दारूचे पैसे वाचत आपला संसार सुखी आणि समाधान कोणी केलं? आपल्या महात्यागी बाबा झोंडोजीने केलं. म्हणून या महात्यागी बाबा झोंडोजीची आणि वाराणसीची गाथा गाऊ तेवढी कमीच आहे. याच्यावर कोणी निबंध लिहायला दिलं ना तर पेनाची शाई सुद्धा संपून जाईल. आपण 9 महिने आपल्या मुलाला गर्भामध्ये ठेवतो तर आपण त्याला चांगले संस्कार आपण
पोटामध्येच द्यायला पाहिजे. कारण आपण जर सैराट सारखे पिक्चर पाहिले तर आपली मुलं कशी होती अर्चना परशासारखी होती. जर आपण मानव धर्माचे जर गीत ऐका किंवा अनुभव ऐका किंवा मानव धर्म परिचय पुस्तक वाचाल तर आपले तुमच्या मुलावर संस्कार कसे घडतील बाबांसारखे आणि सेवकांसारखे आणि त्यांचा मानव धर्म त्यांच्यावर काहीतरी त्यांच्या कानावर पडेल. आणि जेव्हा आता तो गीत तयार झालाय नजर आली की त्याला मानव धर्म शिकवणार, बोलता आलं की त्याला मानव धर्म शिकवणं असं काहीतरी गीत आहे ना. म्हणून आपल्या मुलांकडे चांगले संस्कार द्या. आपल्याला कोणी धन दौलत विचारत नाही. आपली धन दौलत कोणत्याही कामाची नाही. आपले मुलं बाळ काय करतात हे विचारतात ना की तुमचा मुलगा काय करते, तुमची मुलगी काय करते असं विचारतात. म्हणून धन दौलत याच्या पाठीमागे न धावता आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. कुणाचं माझं बोलताना जर कुणाचं मन दुखवलं असेल तर प्रथम मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते, महातारी बाबा जुंदलीला क्षमा मागते, वाराणसी यायला सुद्धा क्षमा मागते आणि अध्यक्ष आणि सगळे पाहुणे मंडळी आणि माझ्या समोर बसलेले सगळे सेवक यांना सुद्धा क्षमा मागते आणि सगळ्यांना माझा नमस्कार.